काय ऐकलं काल आपण? कथा ऐकली का? काल आलेच नव्हते. प्रभू रामचंद्रजींचा विवाह सोहळा आपण सगळ्यांनी काल पाहिला, ऐकला. अगदी थाटामाटामध्ये त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींचा विवाह सोहळा काल पार पडला. जनक राजाच्या 4 मुली सीता, उर्मिली, मांडवी, श्रुतकीर्ती आणि दशरथ राजाचे 4 पुत्र राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. चार जोड्या तयार झाल्या आणि 4 त्या ठिकाणी विवाह सोहळा पार पडला. जनक राजा आपण ऐकलं दोन्ही असामान्य विभूती आहेत. एकामध्ये त्या ठिकाणी देवांचा राजा इंद्र, त्याला स्वर्गामध्ये युद्धात मदत करायला जाण्याची, त्याच्या सोबत युद्ध करण्याची सामर्थ्य दशरथ राजामध्ये आहे. तर जनक राजा अष्टवक्राबरोबर त्या ठिकाणी वाद घालण्याची विद्वत्ता त्यांच्यामध्ये आहे. असे असणारे जनक, असं म्हटलं जातं जनक राजाचा एक पाय अग्नीमध्ये जळत होता, काय तरी राजा राज्य करीत होता. कस काय पाय जळत असेल? जनक राजाचा एवढा मोठा अधिकार आहे. याज्ञवल्क्य ऋषी पाठ सांगायचे आणि तो पाठ ऐकण्यासाठी अनेक साधू संत येऊन बसायचे. एके दिवशी सर्व साधू संत येऊन बसले, पण राजा थोडा उशिरा आला. राजा उशिरा आला तेवढ्यामध्ये साधू संतांनी सांगितलं, आता सगळे समोर येऊन बसले, म्हणे सांगा पाठ. याज्ञवल्क्य ऋषीने सांगितलं, नाही अजून जनक राजाला येऊया. बाकीचे म्हणे हे असेच असतात लोक, मोठ्या माणसाची वाट पाहतात, यांना मोठेच लोक लागतात म्हणे, नाही का? तर असं काही नसतं, तो अधिकार असतो. साधू संतांना कशाशी काही घेणं नसतं, त्याच्या पुढे कोणीच मोठा नाही. एक परमात्मा सोडून कोणीच मोठा नाही, सगळे सारखे. कोणी किती पैसावाला आहे आजपर्यंत कोणी घेऊन गेलं का गठोडं बांधून? पैशावाला किती मोठा असतो, पैशावाल्याशी काही घेणं नाही. साधू संत सगळ्यांना सारखं मानतात. मोठा असेल तो त्याच्या घरचा, काही घेणं नाही कोणाशी, सगळे सारखे, गरीब यो श्रीमंत यो. आपण ऐकलं 2 दिवसापूर्वी राजा दशरथ राजा ज्या वेळेला पुत्र मागण्यासाठी कोणाकडे गेले? वशिष्ठ ऋषींकडे. मग रथात बसून जाता येत नव्हतं का त्यांना? पायात चप्पल सुद्धा घातली नाही, डोक्यावरती मुकुट नाही, रथ घेतला नाही, कोणी सोबत सुद्धा घेतलं नाही, पायी गेले, धन संपदा दाखवली नाही. साधू संतांपुढे जायचं असेल तर त्या ठिकाणी नम्र होऊन जावं, अहंकार दाखवू नये. आपल्याकडे किती संपत्ती आहे, संपत्तीचा माज त्यांच्या पुढे दाखवू नये. साधू संत म्हटले, हे बघा असे मोठ्या लोकांचीच वाट पाहतात म्हणे, पण तो जनक राजाचा अधिकार आहे. तेवढ्यामध्ये जनक राजा आले, आसनावर बसले आणि याज्ञवल्क्य ऋषींनी सांगितलं, पाठ सांगायला सुरुवात केली. आणि तेवढ्यामध्ये एक माया रचली. नगरीमध्ये त्या ठिकाणी आग लागली आणि सेवक पळत पळत आले, महाराज महाराज, अहो तुमच्या नगरीमध्ये आग लागली. राजा म्हणे, माझं काही जळत नाही, तुम्ही
तुम्ही पाठ सांगा. याज्ञवल्क्य ऋषी म्हणे, अरे राजा, तुझ्या नगरापर्यंत आग आली, माझं काही जळत, पाठ सांगा. असं करीत करीत त्या ठिकाणी म्हणे, अरे संपूर्ण नगर पेटलं. मग ते बाकीचे खाली बसलेले होते, ते म्हणे, अरे पळा, आपल्या झोपड्या पेटतील, लंगोट्या चाट्या सगळं पेटून जाईल. ते पळत सुटले, निघून गेले बाकीचे. पण जनक राजा तसाच बसलेला आहे. याज्ञवल्क्यांनी सांगितलं, अरे राजा, तुझ्या सिंहासनाला आग लागली. महाराज, माझं काहीच जळत नाही. एका पाय त्या ठिकाणी जळू लागला तरी सांगतो, राजा मला पाठ सांगा, माझं काही जळत नाही. कारण ज्याला आपण माझं माझं म्हणतोय, हे आपलं एक माझं एक, ते जे शरीर आहे ते सुद्धा माझं नाही. जरी कोणाचं आहे शरीर, कोणाचं आहे आपण म्हणतो माझं आहे. मग तुझं आहे तर मग का बरं गुडघे दुखतात तुमचे? गुडघा कोणाचा आहे? तुमचा ठिकाण आहे. मग त्याला सांगा, बाबा तू माझा आहे, नको ना दुखू. डोक्याची केस कोणाचे? माझे. मग का बरं पिकत या? त्याला सांगा. दात कोणाचे आहेत? माझे. आणि हे सगळं कोणी केलं? मी आणि माझे. जोपर्यंत आपलं जात नाही तोपर्यंत आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. असंच एक वेळेला त्या ठिकाणी बघा, साधू संतांना काही घेणं नसतं. स्वामी विवेकानंदांचे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस. तेही त्या ठिकाणी असेच पाठ सांगायचे. अनेक जण येऊन बसायचे. आणि गावातला एक वेडा माणूस आहे, त्याचं नाव भोला. त्याच्याकडे एक काम होतं. पूर्वी असे आपले पंखे नव्हते. आता बरेच मंडळी वृंदावनाला आले माझ्यासोबत, त्यांनी पाहिलं असतं नाही का, राधा वल्लभ मंदिरामध्ये त्या ठिकाणी वरती असा एक पडदा बांधलेला असतो, त्याला दोरी असते. ती दोरी ओढली की असा पंखा हालत असतो. त्या भोल्याकडे ते काम होतं, दोरी ओढायचं. दोरी ओढली की हवा यायची. आता आपण वृंदावनाला गेलं कोणाला येत होतं, लोक तिथे नंबर लावतात ती दोरी ओढायला, नाही का. खरोखर भाग्यवान मंडळी भाईगावची. मी तर म्हणतो चांगलं अर्धक्ष गाव जाऊन आला असेल वृंदावनला. बरीचशी मंडळी इथं बसलेले आहेत समोर सगळेच. आणि खरोखर यात्रा करावी कोणासोबत करावी? साधू संतांसोबत करावी महाराज. असं कोणी सांगून दाखव की एखादं स्थान राहून गेलं, 84 कोस पूर्णच दाखवलं महाराज. असं एकही ठिकाण सोडलं नाही, संपूर्ण वृंदावन. आता वृंदावन त्या ठिकाणी भगवंताचे लीला स्थान आहे, जन्मस्थान आहे, नाही का. लीला स्थानचं दर्शन आपण सगळ्यांनी केलं. पण भगवंत बघा, भगवान श्रीकृष्णाचं पूर्ण वय आहे 125 वर्ष. संपूर्ण आयुष्य किती आहे? 125 वर्ष. 25 वर्षापर्यंत तेवढ्या कालावधीत तिथं थांबले, गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये, मथुरेमध्ये. पण 100 वर्ष त्या ठिकाणी द्वारकेत राहिले. द्वारका नाही का. द्वारका कुठे आहे? गुजरात राज्यामध्ये. जसं आपण त्या ठिकाणी वृंदावनाची यात्रा केली, तसं एकदा त्या ठिकाणी भगवंत ज्या ठिकाणी राहिले 100 वर्ष. लक्ष देऊन इकडे लक्ष द्या माझ्याकडे. या ठिकाणी वैजापूरवरून श्री कावेरी महादेव मंदिर, तिथून सर्व भाविक भक्त मंडळ आलेले आहे. एकदा जोरदार त्यांचं आपण स्वागत करूया. भगवंत जिथं 100 वर्ष राहिले ती म्हणजे द्वारका. ती द्वारका आपण पाहिली पाहिजे कधीतरी. कोण कोण गेलेलं आहे द्वारकेला? एकच बाबा गेलेले.
द्वारकाही पाहिली पाहिजे. म्हणून पुढच्या महिन्यामध्ये हे सर्व कथा झाल्या. आता आपली कथा झाली म्हणजे 26 तारखेपासून पुन्हा जरूरला सुरू होईल. 26 ते 1 एप्रिल पर्यंत आणि 3 एप्रिल पासून तर 9 एप्रिल पर्यंत वैजापूरला चालू होईल. या एवढ्या दोन्ही तिन्ही कथा झाल्या की आम्हाला जायचंय महाराज कुठं, द्वारकेला. आणि काही फार मोठा खर्च नाही, स्लीपर कोच गाडी आहे, 10 दिवसाचा प्रवास आहे आणि 10-11 हजार रुपये फी आहे त्याची, जादा नाही. त्याच्यामध्ये जेवण खावण नाश्ता बिस्लरीचं पाणी राहायची खायची सगळी व्यवस्था गाडीवाल्याकडे. फक्त आपल्याला यात्रेला जायचंय, भगवंताचं दर्शन करायचंय. सोरडी सोमनाथ वगैरे सगळं एक धाम म्हणजे जसं 2 धामाला जातात 30 दिवस लागतात, एककडेच 30 दिवसही लागतात आणि 30-35 हजारही लागतात. एवढे पैसे एककडे जाऊ द्यायचे नाही, दिवसही एककडे घालायचे नाही. अगदी थोडे थोडे 4 भागात आपण 4 धाम यात्रा करू. यावर्षी 1 धाम करू, पुढच्या वर्षी 1 धाम करू. म्हणून एप्रिल मध्ये आपल्याला जायचंय. ज्यांना जायचं असेल नंबर सगळ्यांकडे आहे, त्यांनी संपर्क करायचा कथा संपल्यावर. आता नका करू. असं आपण वृंदावनामध्ये पाहिलं काय, तो पडदा हलवायचा, तो झोका त्या ठिकाणी दिला जातो आणि त्याच्याने ती हवा पंखा आणि तो भोला त्या ठिकाणी ती दोरी वडायचं काम करत होता. आणि रामकृष्ण परमहंसांचं काय पूजा पाठ करू लागायची, त्यांचे कपडे धुवून द्यायचे, भांडे धुवून द्यायचे, झाडून घ्यायचं हे काम त्यांच्याकडे आणि गावभर हिंडायचं. भोळा होता अतिशय. सगळे येऊन बसले आणि महाराज आता सांगा पाठ. म्हणे थांबा अजून भोला यायचं बाकी आहे. म्हणे पाय महाराज लोक असे. ते येड्याला काय कळतं, ते गावभर हिंडत आणि तो इथं फक्त तेवढा काय पंखा आली तर त्याला काय समजत असेल. पण नाही महाराज, तो पंखा जरी हलवीत होता पण त्याचं पूर्ण लक्ष त्या ठिकाणी पाठाकडे असायचं. गुरुजी म्हणे थांबा. केळं आणले, केळं, आणि ती केळं सगळ्यांना वाटले, सगळ्यांना देऊन टाकले आणि सांगितलंय बघा सगळ्यांनी केळं खायची, पण कोणी पाहता कामा नाही, कोणासमोर खायचे नाही, कोणीच बघितलं नाही पाहिजे केळं खाताना. केळं खाऊन झालं की ते टरपल घेऊन यायचं आणि माझ्याकडे जमा करायचं. सगळ्यांनी घेतले केळं, गेले असे. कोणी कुठं लपलं, कोणी गोदडीत घुसलं, कोणी चादरीत घुसलं, कोणी कोपऱ्यात बसलं. घेतले केळं खाऊन, टरपले घेतले आणि आणले, दिले ठेवून. सांगितलं म्हणे खाल्ली केळं. असे बरेच गुपचूप केळं खातात. खाल्ले केळं. त्या भोलालाही केळं दिली होती. भोलाने त्या ठिकाणी ती केळं खाल्लीच नाही, तशीच ठेवली. परत आला, सगळ्यांचे टरपले जमा झाले. भोला केळं घेऊन आला. म्हणजे बघा ना, तुम्ही नाही त्याचे गुणगान गात होते, आज्ञाकारी शिष्य आहे तुमचा, आणि त्याने तर तुमचं ऐकलंच नाही, केळं खाल्लीच नाही. परत आणली. रामकृष्ण परमहंसांनी विचारलं, काय रे बाबा भोला, का केळं खाल्ली नाही? म्हणे बाबा तुम्ही तर सांगतात पाठामधून ब्रह्म सर्वत्र भरलेले, देव सगळ्या ठिकाणी आहे, मग मी कुठं लपून खायचं? विठ्ठल जळी